येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. आमदार देशमुखांचा गंभीर आरोप छमछम विधानसभेत. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात अवैधरित्या पोलीस संरक्षणात डान्स बार सुरू असल्याचा आरोप दक्षिण सोलापूरचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी केलाय. याबाबतची क्लिप आपण पोलीस अधिकाऱ्यांना दिली असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली आहे. सोलापूरच्या आयुक्त कार्यालयात मी व्हिडिओ पाठवला, डान्स बार कसा चालतोय, अवैध कसा चालतो. तो व्हिडिओ घेऊन ते ऑफिसच्या कार्यालयातून अधिकारी पाठवतात. डान्स बार मधून सर्वजण बाहेर येतात, दिसतायत, पण कारवाई मात्र कुठली होत नाही. कंदलगाव परिसरामध्ये सुद्धा आपण दिलेलं आहे, पण ह्याच्यापेक्षा जास्त डान्स बार आहेत. ह्याची जरा चौकशी करून त्याच्यावर कारवाई करणार का? याबाबत चौकशी करून कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलंय. मान्य सदस्यांनी जी मागणी केली आहे त्या संदर्भात सखोल चौकशी करून जे याच्यामध्ये दोषी आढळतील किंवा अशा पद्धतीच्या काही तिथे प्रकार सुरू असतील तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. पोलिसांकडून कुठलीच कारवाई केली जात नसल्याबाबतचा आरोप सुभाष देशमुख यांनी केल्यामुळे आता सोलापुरात डान्स बार सुरू असल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला आहे. महापौर विनायक कोंडाल यांनी शहरातील पाणीपुरवठा सुधारण्यासंदर्भात विविध अधिकाऱ्यांसमवेत घेतली बैठक. पंढरपूर कॉरिडॉर प्रश्न येत्या 8 दिवसात जिल्हाधिकारी काही त्रुटींसह मंत्रिमंडळासमोर सादर करणार, सविस्तर आराखडा. सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी सावरकर जलतरण तलावाची केली पाहणी. मंगळवारी सोलापूर विद्यापीठ परिसरात PM उषा योजनेअंतर्गत मंजूर निधीतून उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक करिअर मार्गदर्शन केंद्राचे भूमिपूजन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते, तर वाणिज्य आणि व्यवस्थापन संकुलाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन उद्योगपती यतीन शहा यांच्या हस्ते संपन्न. यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर, डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सर्वदे आदींची उपस्थिती. ओबीसी आरक्षणासाठी 50% मर्यादा हटवा, घटना दुरुस्ती करा. बबनराव तायवाड यांचा केंद्र राज्य सरकारला इशारा, ठराव घेण्याची मागणी. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. सोनल पंचायत स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी. द बेस्ट सलोन ट्रेनिंग विल लीड you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. आरोग्य योजनांचा लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर राज्य सरकारनं कठोर कारवाई करावी, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी. लाडकी बहीण अन तीर्थदर्शन योजना केवळ निवडणुकीचा जुमला, महायुतीचं अर्थकारण कोलमडलं. सतेज पाटलांचा अधिवेशनात सरकारवर प्रहार. राज्यात आज आणि उद्या हलक्या पावसाची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. अमेरिकेसोबतचा ट्रेड करार रद्द करण्याची हिंमत दाखवा, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आव्हान. राज्यातील अनेक भागात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागांचे तातडीनं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.
Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, Degav Mangalveda Road, Lakshmipet, Solapur. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुंबईतील लोकभवन इथं पीडी हिंदुजा हॉस्पिटलनं आयोजित केलेल्या जीवन रक्षण आणि निरोगी भारत निर्माण या देशव्यापी मोहिमेचं करण्यात आलं उद्घाटन. लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांची नावं वगळली. भ्रष्टाचारामुळे राज्याच्या तिजोरीवर भार. अधिवेशनात आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. राज्यात 100 पेक्षा जास्त टाटा सारखी रुग्णालयं उभी करावी लागतील. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची विधानसभेत माहिती. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील लाच प्रकरणी महाविकास आघाडीनं विधानसभेच्या पायऱ्यांवर केलं आंदोलन. मराठा आरक्षणात दिरंगाई. 6 महिन्यांनंतरही हैदराबाद गॅजेटियरची कार्यपद्धती निश्चित नाही. सरकारकडून नेमण्यात आली नवीन समिती. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. पवारांची तिसरी पिढी राज्यसभेत जाणार. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवारांना संधी. पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय. मंत्र्यांनी लक्षवेधीवर बोलताना अभ्यास करून यावं. नुसतं बघतो, बैठक लावतो असं म्हणून चालत नाही. आमदार सुधीर मुनगंटीवारांनी उडवली मंत्र्यांची भंबेरी. जेव्हा लक्षवेधी केले जाते तेव्हा पूर्ण तयारी करून यायचं असतं अध्यक्ष महाराज. इथं असं उत्तर अपेक्षित नाहीये. हा डिजिटल अरेस्ट म्हणजे निव्वळ खोटेपणा. कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही. फसवणूक झाल्यास 1930 नंबरवर संपर्क साधा. अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. केरळ राज्याचं नाव बदलून केरळम करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.